आगामी विधानसभा चुनाव के मद्देनजर वाशी स्थित विष्णुदास भावे हॉल में शिवसेना उपजिला प्रमुख चंद्रकांत चाळके के नेतृत्व में पाटण तालुका मुंबई कोर कमेटी द्वारा ठाणे और सातारा के पालक मंत्री शंभुराजे देसाई की विशेष उपस्थिति में पाटण विधानसभा मतदार संघ के मुंबई के रहवासियों का जाहिर संवाद मेळावा का जोरदार आयोजन किया गया, जहां इस मौके पर शिवसेना उपनेता विजय नाहटा, शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले, डीआर पाटिल और बड़ी संख्या में पाटण विधानसभा मुंबई के रहवासी मौजूद थे। इस दौरान बड़े पैमाने पर एकनाथ शिंदे गट में लोगों ने जाहिर प्रवेश भी किया। शंभुराजे देसाई द्वारा पाटण विधानसभा में बहाई गई विकास की गंगा और किसानों के हित में लिए गए महत्वपूर्ण निर्णय पर चर्चा की गई। तो वहीं आगामी चुनाव में फिर एक बार शंभुराजे देसाई को भारी मतों से जिताने का प्रण भी लिया गया। शंभुराजे देसाई ने अप्रत्यक्ष रूप से आदित्य ठाकरे पर प्रहार करते हुए कहा, आज के मेळावे में मौजूद भीड़ ही मेरे जीत का प्रमाण है। आपण हा मेळावा वास्तविक थोडस उशिरा जरा पाऊस कमी झाल्यावरती घेणार होतो, परंतु 15 दिवसापूर्वी सध्या सोशल मीडियावरती शंभुराज देसाईंना धक्का देण्यासाठी उभाटा गटाचा नव्या मुंबईमध्ये मेळावा अशी सकाळपासून बातमी टीव्हीला चालली होती, बघितली असेल तुम्ही, मिळली का? एक मेळावा याच ठिकाणी झाला मला वाटतं 15 दिवसापूर्वी। हा मोठे नेते, आता आम्ही त्यांच्याबद्दल बोलण्या एवढे मोठे नाही, परंतु त्याला बोलवलं, मी जरा माहिती घेतली तर म्हणजे 15 मिनिटं ते वरच यायला तयार नव्हते का? तो हॉलमध्ये 2 किती माणसं होती सांगा? आता किती आहेत? आता किती आहेत? मी विचारलं या हॉलची कॅपॅसिटी किती आहे तर म्हणले 1100ची कॅपॅसिटी। आता माणसं तिथं उभी आहेत बघा, एकही खुर्ची रिकामी नाही, म्हणजे 1000-1500 माणसं, 1000-1200 माणसं इथं आहेत। आता निकाल लागायचा काय बाकी आहे आपल्या विधानसभेत? वहीं चंद्रकांत चाळके ने भी इस दौरान अपनी भावनाएं व्यक्त की। आम्ही या पाटण तालुका रहिवासी मुंबई संघाचा जो मेळावा आयोजित केला, 15 दिवसापूर्वी शिवसेना उभाटा गटाने जो मेळावा आयोजित केला होता, आम्ही ज्यावेळेला साहेबांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला मेळावा आयोजित करायचा आहे, तर आम्ही त्याचं नियोजन केलं। रविवारचा दिवस आहे, पावसाचा वेळ होती, तरीसुद्धा बहुसंख्य लोकांनी, म्हणजे हॉल पूर्णपणे भरून लोक उभी होती, एवढा प्रचंड असा प्रतिसाद या मेळाव्याला तालुक्यातील लोकांनी दिला। याचं खरं कारण म्हणजे ते साहेबांनी विकास केलेत, गेले 2.5 वर्ष असतील, त्याच्या अगोदर 5 वर्ष असतील, तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे विकास केलेत त्याची लोकांनी दिलेली पोचपावती आहे। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।